Yes, good morning all. Thank you for joining this session. So आज संडे आहे. सो संडे इज अ फन डे म्हणून आपण काम करत असतो, पण इथे आपण जॉईन झालात यंग मनी मास्टरीसाठी. सो डेफिनेटली एक चांगलं इनिशिएटिव्ह तुम्ही घेत आहेत आणि आय होप की तुम्हाला एक चांगलं नॉलेज इथून भेटते. सो अजून पण आतापर्यंत आपण 8 मॉड्यूल आपले क्लिअर केलेले. जो मागचा जो मॉड्यूल होता, मॉड्यूल 8, करिअर आणि इन्कम ग्रोथ याच्याबद्दल होता. आय होप की तुम्ही त्याची रेकॉर्डिंग पुन्हा ऐकली असेल. आय होप की तुम्हाला त्याच्याबद्दल चांगलं माहिती भेटली असेल. येस. सो सो थँक्यू. येस, थँक्यू फॉर जॉईनिंग. येस, गुड मॉर्निंग निशांत, गुड मॉर्निंग नंदिनी, गुड मॉर्निंग निशांत. येस, गुड मॉर्निंग संदीप सर. येस, थँक्यू ऑल. येस. सो तुमचा लास्ट वीक कसा होता? सो येस, मी तुम्हाला काहीतरी सांगितलं की एक व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवायचा आहे, कोणी पाठवला नाहीये. येस, निशांत. येस, नंदिनी. सर आज आज पाठवून देईन कारण की ते थोडं येस, आय एक्झाम थिंक एक्झाम आपला. मध्ये राहील तो. ओके ओके ओके, फाईन. आय थिंक आपला फक्त एक मॉड्यूल राहिलेला आहे. त्याच्यानंतर शेवटचा मॉड्यूल राहील. राईट. त्याच्यानंतर अजून काही असेल तर मी पुन्हा तुम्हाला सांगेलच ग्रुपमध्ये. पण डेफिनेटली देअर आर टोटल 10 मॉड्यूल्स आणि आजचा जो मॉड्यूल आहे 9 मॉड्यूल हा फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्याबद्दल आज आपण जे शिकणार आहोत. कारण की या मॉड्यूल जो आहे आपण आज जो शिकणार आहोत याच्यामध्ये भरपूर लोकांचं काही भरपूर नुकसान झालेलं आहे. कोणी डेपमध्ये गेलेलं आहे, कोणी अ, त्यांचे लाईफ इन्कम जे आहे, ते लाईफ इन्कम त्यांनी गमावलेली आहे. तर आजचा मॉड्यूल खूप इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही लक्षपूर्वक ऐका. कारण की जे स्कॅमर असतात ते तुमच्या अवतीभोवतीच असतात. तुमचे नातेवाईक असू शकतात, तुमचे फ्रेंड असू शकतात, तुमचा भाऊ असू शकते, तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये कोणीही असू शकते. पण अशा ट्रॅपमध्ये आपल्याला फसायचं नाही, त्याच्याबद्दल आपण आज पाहणार आहोत. सो पुढे जाण्याच्या पूर्वी आपण मागचं थोडं रिकॅप करू की तुम्हाला मागच्या सेशनमध्ये काय समजलं. यस, कोणी जस्ट समराईज करा की मागच्या सेशनमध्ये आपण काय पाहिलं करिअर अँड ग्रोथमध्ये. ते शॉर्टमध्ये कोणी सांगू शकतं की आपण काय लास्ट सेशनमध्ये शिकलो. येस निशांत, नंदिनी. तर मी ओके. बोलू. येस. तर मागचा मॉड्यूल 8 होता. त्याच्यामध्ये आपण करिअर आणि इन्कम ग्रोथ बद्दल डिस्कस केलं होतं. ज्यामध्ये आपण असं पाहिलं होतं की आपण इन्कम वेगवेगळ्या सेक्टर्स मधून कसे आपली इन्कम कशी ग्रोथ करू शकतो. त्यामध्ये होतं करिअर पासून आपण सुरू केली होती. करिअर म्हणजे काय, ती आपली लर्निंग ग्रोथ अँड अचिव्हमेंट असते, जी आपल्या स्किल्स आणि पॅशन मधून डेव्हलप होते. आणि सोबतच आपण करिअरचे वेगवेगळे ब्रांचेस सुद्धा पाहिले होते. फ्रीलान्सिंग असेल किंवा फ्रीलान्सिंग मध्ये काय असतं, लाईक इट्स नॉट अ फुल टाइम जॉब, इट्स अ पार्ट टाइम जॉब. म्हणजे आपण जर एखादा मुलगा आहे किंवा मुलगी आहे जी कॉलेजमध्ये आहे किंवा स्कूलमध्ये आहे किंवा म्हणजे आपण कोणत्याही एज्युकेशन साईडमध्ये आहे, पण तिला स्वतःचं इन्कम ग्रो करायचं आहे, म्हणजे स्वतः कमवायचं आहे, तर ती फ्रीलान्सिंग वे मधून आपल्या स्वतःचं इन्कम स्टार्ट करू शकते. त्यामध्ये ग्राफिक डिझायनिंग झाली किंवा व्हिडिओ एडिटिंग झाली, आता सोशल मीडियावर कॉन्टेंट क्रिएशन असते ती करून झाली, किंवा मार्केटिंग असेल किंवा एखादा प्रोडक्ट जी ऑनलाईन अमेझॉन किंवा थ्रू तिथं विकू शकते. जी तिची स्वतःची स्किल ती एका करिअरमध्ये सुद्धा टाकू शकते. पण त्यामध्ये सुद्धा एक म्हणजे फ्रीलान्सिंग मधून सुद्धा बेनिफिट्स असतात. लाईक म्हणजे फ्लेक्झिबल वर्किंग आवर्स असतात, की आपल्या मनावर असतात. like आपलं 2 तास काम करायचं की 3 तास काम करायचे. जर ती हॉस्टेलमध्ये राहत असेल तर ती तिकडून सुद्धा काम करू शकते ऑनलाईन, तिच्याकडे जे इक्विपमेंट्स आहेत त्याच्यातून. आणि सोबतच बिफोर ग्रॅज्युएशन ती तिचा एक्सपिरियन्स ग्रो करू शकते. आणि सोबतच स्टडी अर्न वाईल स्टडी, म्हणजे ती स्टडी सुरू असताना सुद्धा ती स्वतःचे पैसे म्हणजे इन्कम करू शकते. आणि हं, आता त्यामध्ये सुद्धा खूप हाय डिमांड स्किल्स असतात. लाईक फॉर एक्झाम्पल टेक्निकल असतात, क्रिएटिव्ह पण असतात. टेक्निकलमध्ये म्हणायला गेलं तर कोडिंग असते, वेब डेव्हलपिंग असते, ॲप डेव्हलपमेंट असतो. खूप सारे लोक गेमिंगचे पण ॲप करतात, ज्यांना गेम्स आवडतं, कोणाला ॲनिमेशन आवडतं, ते पण करू शकतात. मग क्रिएटिव्हिटीमध्ये लाईक असं
ड्रॉइंग थ्रू किंवा डिझाईन लाईक कॅनवाचं एडिटिंग ॲप आहे किंवा व्हिडिओ एडिटिंग, फोटो एडिटिंग असेल, ग्राफिक डिझाईन असेल, ॲनिमेशन ते पण त्याच्यातच येतं. मग अजून अजून आहे अजून एक 2-3 आहेत ते त्याच्यामध्ये. हां. मग आपण स्वतःचा बिझनेस सुद्धा स्टार्ट करू शकतो. जर आपल्याला बिझनेस स्टार्ट करायचा असेल, तर लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून सुद्धा आपण बिझनेस स्टार्ट करू शकतो आणि लोकांना प्रोडक्ट सुद्धा प्रोव्हाईड करू शकतो. त्यामध्ये पर्सनल ब्रँडिंग सुद्धा म्हणजे स्वतःचा एक पर्सनल ब्रँड सुद्धा आपण तयार करू शकतो, डेव्हलप करू शकतो. आणि अ, आणि एवढेच आणि त्यामध्ये पण आपण स्वतःचे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते विकू शकतो. ऑनलाईन असेल, नंतर मार्केटिंग सुद्धा आहे. म्हणजे आपले प्रोडक्ट्स अजून लोकांपर्यंत पोहोचून अजून त्यांचा सुद्धा फायदा होईल आणि आपली सुद्धा इन्कम ग्रोथ होईल. हे आपण मागच्या मॉड्यूलमध्ये बघितलं होतं. थँक सर. ओके, ग्रेट ग्रेट नंदिनी. सो येस, कॉंग्रॅच्युलेशन. सो सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा मोर पॉझिटिव्ह नंदिनी अँड कॉंग्रॅच्युलेशन नंदिनी. येस. सो मागचा जो मॉड्यूल आपण पाहिला त्याच्यानंतर आपण हा 9वा मॉड्यूल पाहणार आहोत. सो लेट मी शेअर माय स्क्रीन. येस, सगळ्यांना दिसतंय? येस, स्क्रीन शेअर होते सगळ्यांना? हो सर. ओके ओके, ग्रेट. हो सर. सो येस, सो आजचा जो मॉड्यूल 9 आहे तो आहे फायनान्शियल स्कॅम अवेअरनेस. सगळ्यात इम्पॉर्टंट मॉड्यूल आहे हा. कारण की भरपूर वेळेस काय होतंय की आपण भरपूर वेळेस पाहतो की स्कॅम चाललेले आहेत. स्कॅममुळे भरपूर लोकांचा पैसा गेलेला आहे. तर याच्यामध्ये आपण ते शिकणार आहोत की आपण पर्टिक्युलर स्कॅम जो आहे तो कसा अवॉइड करू शकतो, कशा प्रकारे आपण स्कॅम पासून वाचू शकतो, स्कॅम काय असते आणि कसे लोक आपल्याला स्कॅम मध्ये फसवतात. राईट. 1 मिनिट. येस. सो बेसिकली फायनान्शियल स्कॅम काय असतात, फायनान्शियल स्कॅम कोणत्या प्रकारचे असतात ते आपण आज या मॉड्यूलमध्ये शिकणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला का नॉलेज पाहिजे? कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण ऐकतोय की क्रिप्टो आहे, त्याच्यानंतर फॉरेक्स ट्रेडिंग आहे, त्याच्यानंतर इंडियन मार्केटमध्ये भरपूर काही अशा गोष्टी येतात जे की तुम्हाला हाय रिटर्नचा लालच देतात. म्हणजे हाय रिटर्नचा काय करतात ते तुम्हाला तुम्हाला एक म्हणजे त्याला म्हणता येईल की एक आमिष दाखवतात. राईट. जसं की तुम्ही आमच्याकडे 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करा, मग आम्ही तुम्हाला त्याच्या महिन्यावर 8% रिटर्न देऊ. महिन्याचे 8% म्हणजे वर्षाचे किती झाले? अराउंड 96%. सर, तुम्हाला काय वाटतंय की यार ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे, माझ्याकडून जर मिस झाली तर मला एवढं नुकसान होईल. पण ऍक्च्युली काय होते की ते ऍज अ स्कॅम म्हणून ते काम करतात. आणि हे स्कॅम कसे काम करतात हे आपण आज पाहणार आहोत. आणि ह्याचं नॉलेज असणं का गरजेचं आहे ते तुम्हाला ऍट द एंड ऑफ सेशन समजेल. राईट. भरपूर आपण न्यूजमध्ये पाहत असतो की या ठिकाणी फ्रॉड झाला किंवा रिअल इस्टेटचा फ्रॉड झाला किंवा 200 करोडचा फ्रॉड झाला. 1-2 करोड रुपये घेऊन ट्रेडिंगच्या नावाने लोकांना लुटल्या जाते किंवा जो असा आमिष दाखवत होता तो दुबईला पडून गेला. तर भरपूर काही असे स्कॅम असतात जे आपल्याला ऐकायला भेटतात. तर ते कशामुळे होतात, काय करतात, तर ते आपण पूर्ण आज याच्यामध्ये सेशनमध्ये पाहणार आहोत. सो येस. सो इंट्रोडक्शन आहे. इन टुडेज डिजिटल वर्ल्ड फायनान्शियल स्कॅम आर बिकमिंग मोर सॉफिस्टिकेटेड. म्हणजे एक फार इम्पॉर्टंट एक पार्ट आहे स्कॅमचा. स्कॅमर ऑफन यूज फेक इन्व्हेस्टमेंट प्रॉमिसेस. म्हणजे हे तुम्हाला काय करतात, फेक इन्व्हेस्टमेंट प्रॉमिसेस देतात. जसं सोशल मीडिया असेल, फोन कॉल करून विचारतात, लोन ॲप्स असेल, ऑनलाईन फ्रॉड असतील, टू स्टील पीपल मनी. दिस मॉड्यूल हेल्प अंडरस्टँड हाऊ स्कॅम वर्क अँड हाऊ टू प्रोटेक्ट देमसेल्फ अँड देअर फॅमिली. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही स्वतःला कसे वाचू शकता, तुमच्या स्वतःच्या फॅमिलीला कसं वाचू शकतात. कारण की हे असे स्कॅम आहेत याच्यामध्ये लोकांचा जो वर्षभराची म्हणजे त्यांच्या जीवनाची कमाई जी आहे ते या जीवनाची कमाई या स्कॅम मध्ये लुटल्या गेलेली आहेत. लुटल्या गेले इन द सेन्स की ते फ्रॉड त्या स्कॅम मध्ये अटकलेले आहेत. म्हणजे त्यांचा पैसा जो आहे या स्कॅम मध्ये अटकलेला आहे. राईट.
सो कोणकोणत्या प्रकारचे स्कॅम असतात. जसं पहिला जो स्कॅम आहे ऑनलाईन फ्रॉड प्रिव्हेन्शन. म्हणजे ऑनलाईन फ्रॉड प्रिव्हेन्शनसाठी, म्हणजे ऑनलाईन फ्रॉड जर होत असतील तर त्याच्या प्रिव्हेन्शनसाठी आपण कसं काम करू शकतो. सो ऑनलाईन फ्रॉड कॅन हॅपन थ्रू फेक वेबसाईट. एखादी फेक वेबसाईट असते, त्याच्यावर आपण काय करतो, एखादा प्रोडक्ट दिसत असेल, राईट. जसं एक फायनान्शियल फ्रॉड मी पाहिला होता ॲज अ कोविडच्या टायमाला. एक वेबसाईट होती, तर त्याच्यावर ते सायकलिंग विकायचे. म्हणजे ज्या स्पोर्ट सायकलिंग असतात ते विकायचे, ते पण फार कमी किमतीत, अराउंड 2-3 हजार रुपये त्याची प्राइस होती. आणि ऍक्च्युअली जर त्याची प्राइस पाहायला गेली तर 15 ते 20 हजार पर्यंत किंवा 40-50 हजार पर्यंत अ, अ, त्या सायकलची जी बायसिकलची जी होती ती प्राइस होती. पण एकाने काय केलं की माझ्या फ्रेंडनी ऍक्च्युली त्याच्यावर पेमेंट केलं 1500 रुपयाचं. आणि 1500 रुपयाचं पेमेंट केल्यानंतर त्याला तिकडून मेल आला की ही डिलिव्हरी तुम्हाला 15 दिवसात येऊन जाईल. पण काय झालं की 15 दिवस झाले, 1 महिना झाला, 1.5 महिना झाला, ती सायकलची डिलिव्हरी आलीच नाही. आणि जेव्हा पुन्हा त्यांनी त्यांच्या कॉल सेंटरला कॉल केला तर कॉल सेंटर बंद होतं, त्यांची वेबसाईट काम करत नव्हती. तर याच्यामुळे काय झालं की त्याचे 1500 रुपये गेले. म्हणजे फेक वेबसाईट थ्रू काय झालं की त्याचं पेमेंट पेमेंट तर गेलंच, पण त्याला ते प्रोडक्ट भेटलं का? नाही भेटलं. मग असे काही वेबसाईट असतात की जे आपल्याला काय करतात की अ, ज्या जास्त किमतीच्या वस्तू असतात ते आपल्याला कमी किमतीत तर भेटतात, तर आपण त्याच्याकडे काय होतो, अट्रॅक्ट होतो. म्हणजे आपला माइंडसेट तिथं काय करतो, तिथं हा विचार करायला लागतो, यार एवढी चांगली ऑफर आहे, आपण ती घ्यायला पाहिजे. आणि आपण काय करतो, त्याच्यात कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शनच नव्हता, फक्त पेमेंट ऑप्शन होता, क्रेडिट कार्ड किंवा युपीआय थ्रू. ते त्यांनी केल्यानंतर त्याचे पैसे ते तरी परत झाले की 1500 रुपयेच होते, 15 हजार नव्हते, राईट. तर अशा फेक वेबसाईट पासून आपल्याला काय करायचंय, दूर राहायचंय. तर वेबसाईट असल्या तर ट्रस्टेड वेबसाईट पाहिजे. पाहिजे त्यांचं HTTPS आपण चेक करायला पाहिजे. ते ट्रस्टेड आहेत की नाही, आपल्या इंडियन याच्यामध्ये लिस्टेड आहे की नाही, ते आपण चेक करायला पाहिजे. त्याची सिक्युरिटी किती आहे, राईट. कोणी कोणी त्याचे रिव्ह्यूज बघायला पाहिजे की किती जणांनी तिथून बाय केलेलं आहे, किती जणांचे रिव्ह्यू आलेला आहे. जसं आपण ऑनलाईन शॉपिंग करतो, राईट. ऑनलाईन शॉपिंग करताना आपण काय करतो, फ्लिपकार्टवरती जातो, वरती जातो, राईट. मिशो आहे, त्याच्यावरती आपण काय करतो, लोकांचे रिव्ह्यू चेक करतो. रिव्ह्यू चेक करणे म्हणजे काय की तो प्रोडक्ट कसा आहे, कसे चांगले वाटतात, खरंच तो जेन्युइन प्रोडक्ट आहे की नाही, त्याची क्वालिटी काय आहे, ते आपल्या ते आपल्या रिव्ह्यू मध्ये तिथून कळून येते, राईट. तर वेबसाईट जेव्हा आपण व्हिजिट करतो, जेव्हा कोणता आपला प्रोडक्ट घ्यायचा आहे, ते प्रोडक्ट किती जणांनी बाय केलेलं आहे ते पहिले आपण चेक करणं फार गरजेचं आहे. ते टॅली करणं गरजेचं आहे की एक प्रोडक्ट जर या वेबसाईटवर या प्राइसमध्ये भेटते, तर सेम प्रोडक्ट तो दुसऱ्या वेबसाईटवर किती प्राइसला भेटतोय, तर ते आपण चेक करायला हवं, राईट. नंतर फिशिंग ईमेल्स अँड मेसेजेस. तुम्हाला फिशिंग ईमेल्स येतात, राईट. फिशिंग ईमेल्स म्हणजे काय की तुम्हाला एखादा एक मेल येतो की या लिंकवर तुम्ही क्लिक करा. जसं की तुमचा मेल येतो की तुम्हाला 1 लाखाची लॉटरी लागलेली आहे किंवा 10 लाखाची लॉटरी लागलेली आहे, सो क्लिक ऑन दिस लिंक. जसं तुम्ही त्या लिंकवर क्लिक करतात तसं तुमचा मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, तिथे तो हॅक केला जातो इन द सेन्स त्याच्यामध्ये काहीतरी सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन होते बाय डिफॉल्ट, जेणेकरून त्याचा ऍक्सेस जो आहे तो हॅकरला भेटतो. म्हणजे जो स्कॅमर असतो त्याला भेटतो, त्याच्या थ्रू तो तुमचं पूर्ण डेटा रीड करू शकतो. दॅट इज कॉल्ड फिशिंग ईमेल्स अँड मेसेजेस. म्हणजे मेसेजेसमध्ये पण तुम्हाला काही लिंक येत असतील. जसं तुम्ही जर पाहिलं असेल की एखाद्याकडून व्हॉट्सअपमध्ये मेसेज येतो, राईट. तुम्ही काय करता, त्या लिंकवर क्लिक करतात किंवा एखादं इमेज असेल त्या इमेज डाउनलोडिंगला क्लिक करतात. तुमचाच फ्रेंड वगैरे असतो, तुम्हाला वाटतं की माझ्या मित्राने काहीतरी मला पाठवलेलं, मी चेक करतो. पण तुम्ही जेव्हा चेक करायला जातात तेव्हा काय होते की तुमचा मोबाईल जो आहे तो हॅक होतो इन द सेन्स काय की त्याच्यामध्ये काहीतरी सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन होते. ते सॉफ्टवेअरचे इन्स्टॉलेशन जे आहे ते झाल्यानंतर त्याचा ऍक्सेस काय होतो, तो दुसऱ्याला भेटतो, म्हणजे स्कॅमरला भेटतो. तो तिथून तुमचा मोबाईल ऑपरेट करत असतो. तर या भरपूर काही गोष्टी होतात फिशिंग ईमेल्स आणि मेसेजेसमुळे. तर कोणत्याही अनवॉन्टेड मेसेज असेल की तुम्हाला 10 लाख रुपयाची ऑफर आहे, तुम्हाला 1 लाख रुपयाची लॉटरी लागलेली आहे, किंवा तुम्हाला फोन कॉल आला असेल की तुम्हाला एक चांगली ऑफर आहे, तुम्हाला कार लागलेली आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत या कोविडमध्ये भरपूर प्रमाणात पाहायला भेटलेल्या आहेत. कारण की तिथे तुम्हाला मेलवर आलेले आहेत की तुम्हाला SUV कार लागलेली आहे जी 40 लाख रुपयाची आहे, तुम्हाला फक्त 12 हजार पे करायचे आहेत. 12 हजार पे केल्यानंतर तुम्हाला ते फेक सर्टिफिकेट दाखवतात की आमची कंपनी अशासाठी काम करते. तर ते केल्यानंतर काय होते की तुम्ही जर त्यांना पैसे पाठवून दिले
पैसे पाठवल्यानंतर काय होते की तू एकदा पैसे पाठवले त्याच्यानंतर ते पुन्हा वापस भेटत नाही. राईट. जर तुम्हाला एक फ्रॉड असा झालेला की अराउंड आमच्या फॅमिली मेंबरमध्येच होता की अराउंड त्याच्याकडे 10 लाख रुपये होते, पण त्यांनी एका कंपनीसोबत टाईप केलं होतं, म्हणजे जसं त्याला फ्रीलान्सिंगचं काम भेटलेलं होतं. पण ते फ्रीलान्सिंगचं काम भेटल्यानंतर त्यांनी त्याला ऑफर केली की तू आमच्यासोबत ॲज अ को पार्टनर म्हणून काम करू शकतो, पण त्याच्यासाठी तुला काही पेमेंट करावं लागेल. त्यांनी 3 लाख रुपये पे केले. 3 लाख पे केल्यानंतर त्याला मंथली काहीतरी ते 20,000 देत होते, म्हणजे त्याच्या कामाचे काही महिने त्याला दिले. काही महिने केल्यानंतर त्यांनी म्हटलं की आपल्याला अशी अशी अपॉर्च्युनिटी आहे, इथे आपल्याला थोडं कॉस्टिंग लागतंय, तर आपण सगळेजण मिळून अजून 3-4 लाख रुपये जमा करायचे. त्यांनी पुन्हा 3 लाख रुपये टाकले. 6-7 लाख रुपये त्यांनी इन्व्हेस्ट केले. त्याच्यानंतर त्याला समजलं की हे काहीतरी फेक दिसतंय. फेक दिसल्यानंतर त्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत ते सगळे जे होते इन्व्हेस्टमेंट झालेले पैसे चालले गेले होते. चालले गेले इन द सेन्स त्याचा लॉस झाला होता. राईट. तर असेही काही गोष्टी असतात, त्याच्यापासून आपण अवॉइड करायला पाहिजे. नंतर जसं फेक कस्टमर केअर नंबर, जसं एखादा कस्टमर केअर नंबर असतो, फेक नंबरवर आपल्याला कॉल येतो की तुमचा क्रेडिट कार्ड किंवा तुमचा डेबिट कार्ड जे आहे ते ब्लॉक झालेलं आहे, ते ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला OTP सांगावा लागेल. राईट. अनब्लॉक करायचा आहे असेल तर तुम्ही त्याच्यातून पैसे काढू शकता, अदरवाईज तुम्ही जे क्रेडिट कार्ड किंवा तुमचा डेबिट कार्ड आहे त्याच्यामध्ये जे पैसे आहेत तुम्ही काढू शकणार नाही. तर असे फेक कॉल पण आपल्याला बँकेकडून येतात. तर डेफिनेटली ते असे फेक कॉल असतात. त्याच्यासाठी RBIने गाईडलाईन आपल्याला काढलेली आहे. RBIची गाईडलाईन काय आहे की कोणताही बँक तुम्हाला OTP शेअर करण्यासाठी किंवा तुमचं डेबिट कार्ड क्रेडिट कार्डची माहिती मागण्यासाठी कधीही फोन करत नाही. राईट. ही RBIची काय गाईडलाईन आहे. तर डेफिनेटली आपण त्या गाईडलाईनचा फॉलो करायला पाहिजे. त्याच्यानंतर OTP स्कॅम आहे, जसं मी आता सांगितलं की तुम्हाला फेक कॉल येतात आणि तुम्हाला OTP साठी रिक्वेस्ट केल्या जाते. जसं तुम्हाला फेक कॉल येऊ शकतात की तुमच्या फ्रेंडनी एवढं लोन घेतलं होतं, त्याच्यात तुमचं नाव आहे, तुम्ही लोन भरलेले नाहीये, तुम्ही लोन भरा, या गोष्टीचा पण फेक कॉल येतात. तुम्हाला डिस्टर्ब करण्यासाठी जाणून बुजून ते कॉल केल्या जातात. राईट. तुमच्या मित्राचं नाव घेऊन तुमच्याकडून पैसे घेऊ शकतात. तुम्हाला मेसेज येऊ शकतो मित्राचा की माझा मोबाईल हरपलेला आहे, मला 15,000ची गरज आहे, मला लवकरात लवकर सेंड कर. तसे पण मेसेज येतात. दॅट इज कॉल्ड एज अ फेक कॉल. तर आपल्या याच्यासाठी पहिले काय करायला पाहिजे, व्हेरिफिकेशन करणे फार गरजेचं आहे. राईट. आता सपोज निशानला जर कॉल आला नंदिनीकडून मेसेज आला की मला 15,000 रुपयाची गरज आहे, माझं असं असं काम आहे. तर निशान काय करेल, फ्रेंड आहे, ठीक आहे, माझ्याकडे पैसे आहेत. तो निशान काय करतो की व्हेरीफाय न करता ते पैसे सेंड करून देतो. त्याच्यानंतर निशान काय करतो, नंदिनीला 1-2 दिवसानंतर फोन करतो की नंदिनी, मी तुला 15,000 20,000 पाठवलेले, तर तू जे सांगितले होते मला 4-5 दिवस वापस करशील, पण तू आता केले नाही. नंदिनी शॉकमध्ये की मी याला कधीच पैसे मागितले नाही. राईट. किंवा मी याला मेसेजही केला नाही. तर त्याच्यानंतर निशान काय करतो की स्क्रीनशॉट पाठवतो नंदिनीला, आणि नंदिनीला स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर नंदिनी म्हणते की हे मी मेसेज पाठवलेलाच नाहीये, आणि तो ॲज अ स्कॅम कॉल होता किंवा स्कॅम मेसेज आलेला. तर असे पण स्कॅम होतात. तर त्याच्यामुळे आपण काय करायला पाहिजे, पहिले त्याचं व्हेरिफिकेशन करायला पाहिजे, आयडेंटिफाय करायला पाहिजे की नक्कीच ते जेन्युइन आहे की नाही. अदरवाईज आपण त्याच्यापासून अवॉइड व्हायला पाहिजे. राईट. त्याच्यानंतर फेक इन्व्हेस्टमेंट ऍप्स असतात. फेक इन्व्हेस्टमेंट ऍप्स म्हणजे काय की आपण त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करा, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की 1 लाख रुपये भरा, तुम्हाला 6 ते 7% आम्ही महिन्याला रिटर्न देऊ. राईट. 6 ते 7% महिन्याला रिटर्न देणं इट्स नॉट पॉसिबल. काय, कारण की तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता किंवा स्टॉक मार्केटमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करतात, तर इट इज नॉट पॉसिबल महिन्याला 6 ते 7% तुम्हाला रिटर्न देणे. राईट. कारण की इट्स लॉंग टर्म प्रोसेस, आणि ज्याला 6 ते 7% जर रिटर्न मिळत आहेत, तर तो कशाला दुसऱ्याला पैसे मागतोय, कारण की तो स्वतः इन्व्हेस्टमेंट करून अमीर होऊ शकतो. राईट. जर तो 6 ते 7% कमवतो 1 लाखावर. राईट. म्हणजे वर्षाचे किती झाले अराउंड, म्हणजे 70-80,000, म्हणजे अराउंड 70-80% ते होत आहेत. सो इट्स नॉट पॉसिबल, कारण की कोणत्याही अँगलनं हे पॉसिबल नसते. त्याच्यानंतर सोशल मीडिया मेसेजेस, जसं मी आता एक्झाम्पल घेतलं की नंदिनीकडून निशांतला मेसेज आला की आय नीड 15,000 अर्जंटली, असं असं काम आहे. राईट. तर त्या सोशल मीडिया मेसेज पासून आपण दूर राहायला पाहिजे. तर दॅट इज कॉल्ड ऑनलाईन फ्रॉड प्रिव्हेन्शन. तर याच्यासाठी सेफ्टी रूल्स काय आहेत,
नेवर शेअर युअर OTP पिन्स पासवर्ड और CVV. म्हणजे तुमचं जर डेबिट कार्ड असते त्या डेबिट कार्डच्या मागे CVV नंबर असतो 3 डिजिटचा, राईट. 10 डिजिटचा असतो आय थिंक, यस 3 डिजिटचा. तर तो नंबर जो आहे तो कधीही शेअर करायला नाही पाहिजे कुठेही. तो डेबिट कार्डचा फोटो आपण मोबाईलमध्ये सेव्ह करायला नको, राईट. OTP जर असेल तर OTP कोणालाही शेअर करू नका. डिलिव्हरीचा असेल तर डेफिनेटली तो पहिले व्हेरीफाय करा डिलिव्हरीचा आलेला आहे की नाही. फोनवर OTP कधीही शेअर करू नका. जर तुम्हाला OTP आला असेल आणि तो समोरचा म्हणत असेल सर तुमची डिलिव्हरी आहे Amazonची, जोपर्यंत तो तुमच्या दारात येत नाही तोपर्यंत तुम्हाला ते OTP शेअर करायचा नाही. आणि तो पण तुम्हाला व्हेरीफाय करायचा की खरंच तो OTP जो पार्सल ज्यांनी आणलेलं आहे Amazonचं आहे, फ्लिपकार्टचं आहे, त्या थ्रूच आलेला आहे की मला फेक फेक OTP आलेला आहे, जेणेकरून माझे पैसे तिथे सेव्ह होतील, राईट. त्याच्यानंतर आपला जो पिन असेल, ATM पिन असेल किंवा मोबाईल पिन असेल, तो आपण कोणालाही शेअर करायचा नाही, राईट. डोंट क्लिक अननोन लिंक्स. म्हणजे अननोन लिंक्स असतील जे आपल्या कामाचे नाही आहेत किंवा त्याच्यात मध्ये आपल्याला थोडं पैशाचं लालच दाखवलेलं असेल की तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागलेली आहे, क्लेम करा तुमचा बोनस, राईट. या टाईपमध्ये तुम्हाला तिथे मेसेजेस असतात. तर डोंट क्लिक अननोन लिंक्स, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं नाहीये. व्हेरीफाय वेबसाईट अँड ॲप्स बिफोर मेकिंग पेमेंट्स. म्हणजे कोणतेही पेमेंट करायच्या पहिले आपल्याला वेबसाईट आणि ॲप्स आपल्याला काय करायचे, व्हेरीफाय करायचं आहे. जसं मी स्टार्टिंगला तुम्हाला एक्झाम्पल दिलं की फेक फेक वेबसाईट असतात ज्याच्यामध्ये प्रोडक्ट विकले जातात आणि ते प्रोडक्ट आपल्यापर्यंत पोहोचतच नाही, राईट. डोंट ट्रस्ट अर्जंट मेसेज आस्किंग फॉर इमिजिएट ॲक्शन. म्हणजे जे अर्जन्सी क्रिएट करतात की मला अर्जंट 5,000 रुपयाची गरज आहे. जसं मी आता एक्झाम्पल दिलं तुम्हाला, नंदिनीने मेसेज केला की अर्जंट मला 5,000ची गरज आहे. जसं तुमचा एक जवळचा फ्रेंड असेल, त्याला गरज आहे पैशाची आणि तो तुम्हाला मेसेज करते की मला अर्जंटली पाहिजे, तर डेफिनेटली तसे जे मेसेज ते अवॉइड करा. इमिजिएट ॲक्शन घेण्यावर त्याच्यावरती आपल्याला टाळायचं आहे. पहिले व्हेरिफिकेशन करा खरंच तुला नीड आहे का. जर त्याचा नंबर मोबाईल बंद येत असेल तर त्याचा मित्र त्याच्या घरच्यांचा नंबर असेल तर ते व्हेरीफाय करा की खरंच तुला गरज आहे का, काय गरज आहे, राईट. त्या गरजेनुसार आपण आपल्या मित्राची मदत करू शकतो. पण जर असे मेसेज असेल तर डेफिनेटली आपण त्याच्यापासून दूर राहायला पाहिजे. यस, इथपर्यंत समजलं. ऑनलाईन फ्रॉड प्रिव्हेन्शन, ऑनलाईन फ्रॉड कसे होतात, यस सर. ओके.